वाराणसी शहरातला सारनाथ परिसर इथल्या एका बॉईज पीजीच्या बाहेर एक तरुणी सारख्या चक्रा मारत होती. तिच्या हातात जेवणाचा डबा होता. बराच वेळ चक्रा मारल्यानंतर ती पीजी मध्ये शिरली आणि लिफ्टने 5व्या मजल्यावर गेली. पीजीचा वॉचमन हे सगळं बघत होता, पण ती तरुणी याआधीही बऱ्याच वेळा डबा घेऊन आल्यानं त्यानं याकडे दुर्लक्ष केलं. थोड्या वेळानं पीजीची लाईट गेली. मुलांनी कंप्लेंट केल्यावर मॅनेजमेंटने एका इलेक्ट्रिशियनला पाठवलं, पण या इलेक्ट्रिशियनला पायऱ्यांमधून जाताना मुलगी विचित्र अवस्थेत पायऱ्यांवर पडलेली दिसली. मुलीच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी उपचाराआधीच तिला मृत घोषित केलं. प्रकरण गंभीर होतं. पोलिसांनी वेगाने तपास करून एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली. हा तरुण मृत मुलीचा बॉयफ्रेंड होता. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा या तरुणाने कबुली दिली. ती 3 महिन्यांची गरोदर होती. आम्ही अनेक डॉक्टरांना भेटलो, पण गर्भपातासाठी कुणी तयार होत नव्हतं. मीच यूट्यूबवरून माहिती घेतली आणि तिचा गर्भपात केला. त्या तरुणाने दिलेली कबुली धक्कादायक होतीच, पण पोलिसांच्या तपासात मुलीच्या मृत्यूबद्दलचे आणखी क्रूर खुलासे समोर आले. पीजी मध्ये त्या मुलीसोबत नेमकं काय झालं, तिच्या मृत्यूचं कारण इंटरनेटवर बघून केलेला गर्भपात होतं की अजून काही? वाराणसीमध्ये घडलेली ही थरारक घटना सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. वाराणसीच्या सारनाथ भागातल्या अख्तामध्ये अनेक विद्यार्थी राहतात. याच परिसरात बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि बाकी प्रसिद्ध शाळा आणि कॉलेजेस आहेत. शिव सर्जिकल नर्सिंग कॉलेज सुद्धा आहे. आजूबाजूच्या परिसरातून बरेच विद्यार्थी इथं शिक्षण घ्यायला येतात. त्यातलाच एक होता जौनपूर जिल्ह्यातल्या करियाव गावचा मोहम्मद समीर. नर्सिंगच्या 3ऱ्या वर्षात शिकायला होता. त्याच्या सख्ख्या चुलत 30 भाऊ बहिणींमध्ये अभ्यासात सगळ्यात हुशार असलेला मुलगा. त्याच्याच कॉलेजमध्ये सारनाथच्या पोलीस लाईन मध्ये राहणारी मुलगी नर्सिंगच्या 2ऱ्या वर्षात शिकायला होती. गेल्या 2 वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिप मध्ये होते. समीर अख्ता परिसरातल्याच बॉईज पीजी मध्ये राहायचा. पीजी फक्त मुलांचंच असलं तरी दोघं इथं अनेकदा भेटायचे. एकाच धर्मातून येत असल्यानं समीरने तिला आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करू असं आश्वासनही दिलं होतं. दोघांच्या प्रेम संबंधातून नोव्हेंबर 2025 मध्ये ही मुलगी गरोदर राहिली. ही गोष्ट तिच्या लवकर लक्षात आली. जास्त वेळ झाला नसल्यानं समीरने तिला गोळ्या दिल्या आणि गर्भ पाडला. त्यानंतरही दोघांनी बऱ्याच वेळा संबंध ठेवले. समीर मुलीसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढायचा, पण तो लग्नासाठी तयार असल्यानं ती मुलगी तो म्हणेल तसं वागायची. ती भेटायला येताना समीरसाठी जेवणाचा डबा घेऊन यायची. 10 जूनला समीरने मुलीला त्याच्या पीजीवर बोलवलं. कॉलेजने जवळच्या एका गावात मेडिकल कॅम्प लावलाय आणि मला त्यात जावं लागेल असं घरच्यांना सांगून मुलगी दोघांचाही डबा घेऊन घरातून बाहेर पडली. सकाळी 9 वाजता समीरच्या पीजी बाहेर पोहोचली, पण थेट आत न जाता बाहेरच चक्रा मारत होती. 20-25 मिनिटं झाल्यावर ती पीजी मध्ये शिरली, पण 1.5 तासांनी म्हणजे 11:30च्या सुमारास इलेक्ट्रिशियनला पहिल्या मजल्याच्या पायऱ्यांवर ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ते भयंकर दृश्य बघून इलेक्ट्रिशियनने आरडाओरडा करून वॉचमन आणि बाकी लोकांना बोलवून घेतलं. त्यांनी लगेच तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरांनी तिला उपचाराआधीच मृत घोषित केलं. तिचे कपडे रक्ताने भरलेले, पण तिच्यासोबत नेमकं झालंय काय हे कळायला मार्ग नव्हता. हॉस्पिटलने ही गोष्ट पोलिसांना कळवली. पोलिसांनी लागलीच तपास सुरू केला. पीजीच्या वॉचमनने दिलेल्या माहितीनुसार मुलगी 5व्या मजल्यावर राहणाऱ्या समीरकडे यायची हे कळलं, पण समीर त्याच्या रूम मध्ये नव्हता. मृत मुलीचा मोबाईल समीरच्या रूम मध्ये असलेल्या कूलर मध्ये पडलेला, पण समीरचा फोन बंद लागत होता. नंतर पोलिसांनी लोकेशन ट्रेस केल्यावर कळलं तो जौनपूरला त्याच्या गावाला निघून गेलाय. 10 तारखेच्या संध्याकाळीच त्याला अटक करण्यात आली. वाराणसीला आणलं गेलं. चौकशी दरम्यान त्यानं पोलिसांना अजिबात त्रास दिला नाही. त्यानं लगेच आपला गुन्हा कबूल केला, पण त्यात त्याने केलेलं वर्णन धक्कादायक होतं. 11 तारखेला माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार समीरने पोलिसांना सांगितलं तिचा मृत्यू ही हत्या नसून अपघात होता. त्यानं पोलिसांना सांगितलं मृत मुलगी माझी गर्लफ्रेंड होती. गेल्या 2 वर्षांपासून आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो. आमच्यात सगळं व्यवस्थित होतं, पण 9 जूनला तिने मला सांगितलं मी 3 महिन्यांची गरोदर आहे. मी तिला गर्भपात करायला सांगितलं तेव्हा तिने नकार दिला. तिला माझ्याशी लग्न करून हे मूल जन्माला घालायचं होतं, पण मी यासाठी तयार नव्हतो. मग मी तिला गर्भपातासाठी तयार केलं. आम्ही खासगी दवाखान्यांमध्ये विचारपूस केली, पण गर्भ 3 महिन्यांचा झाल्यानं आई वडिलांच्या परवानगीशिवाय गर्भपात करायला कुणीही तयार नव्हतं. म्हणून मी पुस्तकांमध्ये वाचून आणि युट्यूबवर व्हिडिओज बघून काही गोळ्यांबद्दल माहिती मिळवली. त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मुलीच्या पोटातला गर्भ लघवी वाटे बाहेर पडणार होता. आधीच खूप वेळ गेल्यानं आम्ही हे काम लवकर करायचं ठरवलं. मी तिला दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 जूनला पीजीवर बोलवून घेतलं. ठरल्यानुसार मी गोळ्या आधीच आणून ठेवल्या.
ती आल्यानंतर मी तिला त्या देण्याचा प्रयत्न केला. ती घाबरलेली, गोळ्या घ्यायला नकार देत लग्न करण्याचा दबाव टाकायला लागली. पण मी बळजबरी करून तिला गोळ्या खायला दिल्या. हाय पॉवर डोसमुळे थोड्याच वेळात तिची तब्येत बिघडायला लागली. तिच्या पोटातला गर्भ लघवी वाटे बाहेर पडणं अपेक्षित होतं, पण तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. ती मला म्हणत होती दवाखान्यात ने, पण मी काही करण्याच्या आत तिने स्वतःच दरवाजा उघडला आणि बाहेर पडली. लाईट गेलेली असल्यानं लिफ्ट बंद होती, म्हणून ती पायऱ्यांनी खाली उतरत होती. पहिल्या मजल्यावर जाताच ती खाली कोसळली. तिच्या अंगातून येणारं रक्त थांबत नव्हतं. हे बघून मी घाबरलो, वर आलो, रूम लॉक केली आणि बस पकडून गावाला गेलो. हा सगळा घटनाक्रम ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. समीरने गंभीर गुन्हा केला होता. गोळ्या घेण्याची जबरदस्ती आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या गर्भपाताच्या प्रयोगात त्याने त्याच्याच मैत्रिणीची हत्या केली होती. 11 जूनला कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. समीर कोठडीमध्ये गेला आणि ही केस जवळजवळ सुटल्यातच जमा झाली. पण 12 जूनला मृत मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला. त्यात लिहिलेल्या गोष्टींमुळे हे प्रकरण पूर्णपणे फिरलं. समीरने सांगितलेल्या स्टोरीचा एकही पार्ट यात नव्हता. समीरने गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांना जेवढा धक्का बसला होता त्यापेक्षा मोठा धक्का हा पोस्टमार्टम रिपोर्ट बघून बसला. कारण समीरच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू गोळ्यांमधून झाला नव्हता, समीरने केलेल्या क्रूर आणि घृणास्पद अत्याचारामुळे झाला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आलं की 7 महिन्यांपूर्वी मुलीचा गर्भपात झाला होता, पण आता ती गरोदरच नव्हती. समीर नेहमीच तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी संबंध ठेवायचा, तिच्यावर अत्याचार करायचा. 10 जूनच्या सकाळी त्यानं तिला पेजेवर बोलवून जबरदस्ती केली. ती समीरला विरोध करत होती, तिचं शरीर या संबंधांसाठी तयार नव्हतं. पण वासनेपायी वेड्या झालेल्या समीरने शरीराची भूक भागवण्यासाठी क्रूरतेचा कळस गाठला. त्याच्या जबरदस्तीमुळे तिला गंभीर दुखापत झाली. शरीरातून रक्त वाहायला लागलं. ती समीरला दवाखान्यात नेण्यासाठी विनंती करू लागली, पण हिला दवाखान्यात नेलं तर आपलं बिंग फुटेल याची जाणीव असल्यानं समीरने तिला त्याच अवस्थेत पीजीवर ठेवलं. शेवटी सगळं बळ एकटवून ती स्वतःच रूमच्या बाहेर पडली. पायऱ्यांनी खाली उतरू लागली, पण तोपर्यंत तिच्या शरीरातून बरंच रक्त वाहून गेलेलं, ज्यामुळे एक एक करत तिचे अवयव निकामी होत गेले आणि पायऱ्यांमध्येच तिचा मृत्यू झाला. गर्भपाताच्या प्रयत्नात मृत्यू झाल्याच्या बातमीमुळे आधीच खचून गेलेल्या मुलीच्या घरच्यांसाठी हा मोठा धक्का होता. समीरला आपण नेमकं काय केलंय याचा अंदाज होता. त्यामुळे गुन्ह्याच्या शिक्षेतून वाचण्यासाठी त्याने मैत्रीण गरोदर असल्याची, आम्ही घरच्यांच्या भीतीने गर्भपात केला अशी स्टोरी रचली. पण पोस्टमार्टम रिपोर्टमुळे बिंग फुटलं आणि समीरची क्रूरता जगासमोर आली. मृत मुलीचे वडील पोलिसात आहेत, आई घरकाम करते, तर 2 लहान भाऊ शिक्षण घेत आहेत. सगळं कुटुंब पूर्णपणे हादरून गेले. त्यांच्या मुलीचा मृत्यू कसा झाला हे ऐकून एकदा नाही, दोनदा.